काळ जून 2024. गाव झुलेझू, पश्चिम आफ्रिकेतील एक दुर्गम भागातील गाव. 7 वर्षांच्या कुंबायाला झोपवून त्याची आई आपली कामं आवरायला खाली निघाली. तिने दिवे बंद करून नाईट लॅम्प लावला. कुंबायाने सांगितल्याप्रमाणे दार अर्धेच ओढून घेतले आणि जिन्यावरून खाली निघून गेली. जिना लाकडी असल्याने अगदी शेवटची पायरी उतरेपर्यंत पावलांचा आवाज ऐकू आला आणि कुंबायाने डोळे उघडले. तो झोपलाच नव्हता. पण झोपलोय असं दाखवलं नाही तर आई उशिरापर्यंत आपल्या शेजारी बसून राहील. मग मध्यरात्रीपर्यंत तिला घराची कामं आवरावी लागतील याची जाण कुंबायाला होती. तो समजूतदार होता, म्हणूनच त्याने झोपेचं सोंग घेतलेलं. पण खरं तर आज त्याला झोप लागणारच नव्हती. झुलेझूच्या तरंगत्या शाळेतील त्याचा मित्र मिकीने बोंगो मॉन्स्टरची गोष्ट सर्वांना रंगवून सांगितली होती. त्यावेळी दिवस असल्याने काही वाटलं नव्हतं. आता अंधार पडल्यावर मात्र कुंबाया घाबरला होता. प्रत्येक देशात आणि देशातल्या प्रत्येक गावात किरकिर करणाऱ्या लहान मुलांना धाक दाखवण्यासाठी एक काल्पनिक बागुलबुवा असतो. अमेरिका युरोपात त्याला बुगीमॅन म्हणतात, तर पश्चिम आफ्रिकेत बोंगो. ये बोंगो बिंगो सब झूठ है. पॅरेंट्स मुद्दाम घाबरवतात लहान मुलांना, त्यांनी त्रास देऊ नये म्हणून, असं शाळेतील मोठी मुलं कायम म्हणत असायची. कधी कधी कुंबायाला ते खरंही वाटायचं. पण रात्र झाली की पुन्हा त्याचा बोंगोच्या दंतकथेवरील विश्वास वाढू लागायचा. हा बोंगो अतिशय भयंकर दिसतो आणि रात्री अचानक अंधारातून बाहेर पडतो, लहान मुलांना उचलून नेतो. तसंच काही आपल्याबरोबर घडलं तर कुंबायाला कायम याच गोष्टीची धास्ती असायची. एवढासा जीव किती विचार करणार. शेवटी त्याला झोप लागलीच. मध्यरात्र उलटून गेली. तदाने तलावाच्या किनाऱ्यावर असलेल्या त्या छोट्याशा आफ्रिकन गावात निजानीज झाली. कुंबायाची आई सुद्धा सगळी कामं आटपून आपल्या बेडरूम मध्ये जाऊन पडली. तेव्हा गाढ झोपेत असलेल्या कुंबायाने अगदी विचित्र आवाज ऐकला. कुत्र्याच्या रडण्यासारखा आवाज. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे हा आवाज त्याच्या कपाटातून येत होता. जणू कोणीतरी कुत्र्याच्या पिल्लाला तिथे डांबून ठेवलं असावं. कुंबायाने कूस बदलली आणि डोळे किलकिले करून कपाटाकडे पाहिलं. ते बंद होतं आणि बंदच असायचं. कुठलंही कुत्र्याचं पिल्लू आत जाण्याची शक्यताच नव्हती. आपण स्वप्न पाहतोय असं वाटून त्याने पुन्हा डोळे मिटले. पण ते स्वप्न नव्हतं. बंद कपाटाचं दार आपणहूनच करकरत अर्धवट उघडलं. तसा कुंबाया खाडकन पलंगावर उठून बसला. त्याने स्वतःला चादरीत गुंडाळून घेतलं आणि थरथरत कपाटाकडे पाहू लागला. एकाएकी आतल्या अंधाराला 2 लकाकते डोळे फुटले. हळूहळू वर जाऊ लागले. म्हणजे तिथे अंग दुमडून बसलेला कोणीतरी सरळ उभा राहत असावा. तो कपाटा इतकाच उंच होता, पण नेमकं काय आहे हे दिसेना. अखेर त्याने बाहेर पाऊल टाकलं. तेव्हा रात्र दिव्याच्या उजेडात तो पहिल्यांदाच दिसला. कुंबायाने त्याला ओळखलं. तो बोंगोच होता. त्याची दात खिळी बसली. त्याला ओरडायचं होतं. आईला हाका मारायच्या होत्या. भीतीने आपण मरून जाऊ असं त्याला वाटलं. बोंगोचं तोंड कुत्र्यासारखं आणि बाकीचं शरीर केसाळ माणसाचं. तो लाळ गाळत गुरगुरत पुढे येत होता. कुंबायाला आत्यंतिक भीतीचा झटका आला. त्याने आपली सर्व ताकद एकवटून किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण घशातून आवाजच बाहेर पडेना. हे एक वाईट स्वप्नच असावं अशा खुळ्या आशेने त्याने डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. पण ते स्वप्न नव्हतं. बोंगो आता त्याच्या अगदी जवळ पोचलेला. कुंबायाने पुन्हा डोळे मिटण्याआधीच बोंगोने त्याच्यावर झडप घेतली. सकाळी 3दा हाका मारूनही कुंबाया शाळेसाठी उठला नाही हे पाहून त्याची आई स्वतःच माडीवर गेली. अस्ताव्यस्त पलंगावर
दाराकडे पाठ आणि भिंतीकडे तोंड करून बसलेल्या कुंबायाला पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिने पटकन पुढे होऊन त्याचं तोंड स्वतःकडे वळवलं आणि विजेचा झटका लागल्यासारखी मागे गेली. कुंबायाचा चेहरा काळवंडला होता. डोळ्यातली काळी बुब्बुळं गायब झालेली. फक्त पांढरा पडदा उरलेला. तो ना हालत होता ना बोलत होता. फक्त श्वास घेत होता म्हणून जिवंत आहे असं समजायचं. अवघी 2000 लोकसंख्या असलेल्या छोट्याशा खेड्यातलं हे 8वं असं प्रकरण. पूर्ण गावात घबराट पसरली होती. पण आपल्या निष्पाप साध्या सरळ कुंबायाबरोबर असं काही होईल अशी तिने अपेक्षाच केली नव्हती. कुंबायाच्या आईने तडक गावातील सरकारी इस्पितळ गाठलं. 10 खोल्यांची ती बैठी वास्तू. त्यातील 2 खोल्या बालरोग विभागाच्या. भारतातून आलेल्या डॉक्टर तन्मयी देशमुख तिथल्या बालरोग तज्ज्ञ होत्या. त्या कुंबायाच्या आईला ओळखत. मैत्री नसली तरी तोंड ओळख होती. आज कुंबायाची अशी अवस्था पाहून डॉक्टर तन्मयीच्या काळजातही धस्स झालं. आधीच्या 7 प्रकरणांचं नेमकं निदान झालं नसतानाच हे 8वं प्रकरण. तिने मागच्या 6 वर्षातील आपला पूर्ण अनुभव पणाला लावलेला. देश विदेशातील बालरोग तज्ज्ञांशी फोनवर व्हिडिओ कॉलवर चर्चा केलेली. मेडिकल सायन्सवरील मिळतील तितकी सर्व पुस्तकं वाचून काढली. पण तरी तिला मुलांच्या अशा अवस्थेचं गूढ उकलेना. ती मुलं खातपीत सुद्धा नसत म्हणून त्यांना कायम सलाईनवर ठेवावं लागे. कधीतरी अचानक त्यांच्यातील कुणीतरी एकदम हिंस्त्रक होई आणि स्वतःलाच इजा करून घेत असे म्हणून त्यांना बेडला बांधून ठेवावं लागे. खेळण्या बागडण्याच्या वयात अशी दयनीय अवस्था झालेली ती लेकरं पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी आलं असतं. त्यांच्यात आज कुंबायाचीही भर पडली. आफ्रिका खंड विचक्राफ्ट अर्थात चेटूक विद्येसाठी आधीच बदनाम. बाहेरच्या जगाचा विश्वास असो नसो परंतु त्यांचा काळ्या अघोरी ताकदींवर अतूट विश्वास आहे आणि विश्वासच मोठमोठे चमत्कार घडवून आणतो. मग ते चांगले असोत अथवा वाईट. घाना देश म्हणजे आफ्रिकेतील काळ्या जादूची राजधानी आणि त्याच देशातील या छोट्याशा गावात मुलांसोबत विचित्र घटना घडत आहेत म्हटल्यावर समजूतदार लोकांना फार काही वेगळं सांगण्याची गरज नाही. भयगंडाने पछाडलेल्या मुलांचे पालक आणि गावातील काही जुन्या जाणत्या मंडळींनी निष्णात मांत्रिकांना हाताशी धरून मुलांवरील वशीकरणाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीच यश लाभलं नाही. दूरदूरचे मांत्रिक बोलावले. मांत्रिकिणी सुद्धा आपली कला आजमावून गेल्या. पण सर्वांनीच हात टेकले. 8ही मुलं सरकारी इस्पितळातल्या बालरुग्ण कक्षात निर्जीवपणे पडून असायची. दिवसा डॉक्टर तन्मयी त्यांची काळजी घ्यायची. रात्री मुलांच्या कुटुंबातील कोणी ना कोणी सोबत असायचं. 3 महिने उलटले. तशाच आणखी 4-5 केसेस आल्या. पलंग कमी पडू लागले. पूर्ण गावातलीच मुलं या विचित्र विकाराने पछाडतात की काय अशी भीती वाटू लागली. शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर तन्मयीने 9 घोस्टला ईमेल करायचं ठरवलं. ते डॉक्टर नाहीत, मांत्रिक सुद्धा नाहीत, पण पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत. अशा केसेस त्यांनी आधी सुद्धा हाताळल्या असतील. तन्मयी 9 घोस्टची चाहती होती. तिने त्यांचा एकही व्हिडिओ कधी चुकवला नव्हता. या प्रकरणात ते आपली नक्कीच मदत करतील या विश्वासाने तिने एक विस्तृत ईमेल टाईप केला. सोबत अटॅचमेंटमध्ये मुलांचे फोटो आणि व्हिडिओज पाठवले. मग प्रतिसादाची वाट पाहू लागली. राजेशने दुसऱ्याच दिवशी तो मेल पाहिला. त्या विचित्र विकाराने ग्रस्त मुलांचे फोटो आणि व्हिडिओ पाहून तो चपापला. लवकर निर्णय घेणं आवश्यक होतं. पण त्यावेळी अर्धी टीम चिपळुणात गॉडझिला नामक 25 फुटी नरभक्षक मगरीच्या मागावर असताना तो काय उत्तर देणार. त्याने मेल आणि फोटोंच्या प्रिंटआउट काढल्या. स्वतःही थोडी शोधाशोध केली आणि संपूर्ण प्रकाराची फाईल बनवून ठेवली. आणखी 15 दिवसांनी आम्ही मोहिमेवरून परतताच त्याने मला ऑफिसात बोलावून घेतलं आणि कॉफी पिण्याचीही उसंत न देता फाईल समोर ठेवत म्हटलं, बोल, कधी निघायचं प्रवासाला. पुढचा तासभर मी फाईल वाचत होतो. फोटो बघितले. राजेशने लॅपटॉपवर डाउनलोड करून ठेवलेले त्या दुर्दैवी मुलांचे व्हिडिओ सुद्धा पाहिले.
अंगावर एकदम काटाच उभा राहिला. झपाटलेला बाहुला प्रकरणात पछाडलेली मुलं आम्ही पाहिली होती, पण हे प्रकरण काही वेगळंच होतं. मुलांची अवस्था पाहून मी म्हटलं, फार उशीर करून चालणार नाही, आठवडाभरात निघायलाच हवं. कोण कोण तयार आहे हे विचारून फ्लाईट तिकीट्स बुक कर. इथे असलेले आम्ही चौघे तयारच आहोत. 5वा तू आणि चिपळुणातून परतलेल्या बाकीच्यांना विचारावं लागेल. मी आत्ताच फोन लावतो. असं बोलून राजेश पटापट कामाला लागला. इतर सगळे तयार होते, पण सचिनचा फोन लागेना. मोठी मोहीम पार पाडून आला की तो सरळ मोबाईल स्विच ऑफ करतो. वहिनींच्या हातचं भरपूर खातो आणि मगरींसारखा अशीत निद्रेत जातो. शेवटी राजेशने वहिनींनाच फोन करून आफ्रिकेत नव्या मोहिमेवर जाणार आहोत, सचिनच्या कानावर घालून ठेवा असा निरोप दिला. अखेर आफ्रिका दौऱ्यासाठी अवघे 2 दिवस बाकी असताना सचिनने फोन केला. साल्यांनो, मला न घेता आफ्रिकन सफारीला चाललात काय? मी पण येतोय. एअरपोर्टवर भेटू. माझा विजा तिकीट बिकीट काय ते बघा. हाकू न मटाटा. असं बोलत त्याने फोन ठेवला. तो आम्हाला एअरपोर्टवर भेटला. गोव्याला जाताना घालतात तसा अर्ध्या हातांचा चटेरी पटेरी ढगळ शर्ट, खाकी हाफ पॅन्ट आणि डोक्यावर क्रिकेटच्या अंपायर सारखी गोल हॅट. हा माणूस आफ्रिकेत एका पॅरानॉर्मल केसचा तपास करायला निघालाय की झेब्रे रंगवायला हे सांगणं कठीण होतं. इथिओपियन एअरलाइन्सची मुंबई ते अॅक्रा अशी 9 तिकीटं योगने बुक केली होती. जवळपास संपूर्ण बिझनेस क्लासवर आमचंच राज्य होतं. सगळे ऐसपैस ताणून बसलेले. सचिनने तर बिझनेस क्लासमध्ये मिळणाऱ्या एकूण एक सुविधांचा फडशा पाडायचा अशी शपथच घेतलेली. त्याच्या मागण्या पुरवून एअर हॉस्टेस वैतागलेली आणि मोठ्या मुश्किलीने तोंडावरचं हसू सांभाळत होती. त्याने आणखी काही मागितलं तर कदाचित ती त्याला बिना पॅराशूटचं विमानातून खाली फेकून देईल अशी भीती होती. तेवढ्यात विजय म्हणाला, सचिन, तू आलायस आफ्रिका करत, पण आपण कशासाठी जातोय हे माहिती आहे का तुला भेंडी? त्यात काय माहीत करून घ्यायचं टमाट्या. कुणीतरी बेपत्ता झालं असेल किंवा सायको किलर खांडोळी करत असेल एकेकाची. ते पण नसेल तर 25 फुटांचा पाणघोडा आणि 35 फुटांचा गेंडा कुस्ती खेळत असतील एकमेकांशी होलसेलमध्ये. मी वर्ल्ड टूरवर आहे. रोमेनियाच्या निमित्ताने युरोप झाला, मग एल्डोराडो मुले अमेरिका पालथी घातली. आशियात तर आपणच राहतो. आता आफ्रिका झाला की फक्त ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका उरतात. ते केले की मी ऑफिशियली जगातला नंबर 1चा डिटेक्टिव्ह बनेन वाटाण्यांनो. सचिनने प्लॅन ऐकवला. आपला आफ्रिकेला जाण्याचं खरं कारण माहीत पडलं तर हेच विमान उलटं फिरवून कल्याणला परत जाईल हा. योग किरणच्या कानात पुटपुटला. झेमन्या, तुझ्यात टॅलेंट पास होण्यापुरतं पण नाही, पण कॉन्फिडन्सला मात्र 100 पैकी 100 मार्क देईन मी. मंग्याने टोमणा मारला. चिपळुणातून परतून 8-10 दिवस झाले होते. वसाड्याचा भर ओसरून मंग्या पुन्हा बाय डिफॉल्ट झेमण्यावर आला. कॉन्फिडन्स असणारच ना बटाट्यांनो. जगातल्या नंबर 1च्या डिटेक्टिव्हला कॉन्फिडन्स ठेवावाच लागतो. सगळा गेमच कॉन्फिडन्सचा आहे. समोरच्या क्रिमिनलला एकदा का समजलं की तुम्ही कच खाल्ली आहे की संपलं सगळं. मग तो तुमच्या डोक्यावर बसणार. म्हणून कॉन्फिडन्स पाहिजेच. सचिनच्या मुखातून हेरगिरीचे बिनकामाचे मूलमंत्र बाहेर पडत होते. मला नाही पटलं बरं का हे. नुसत्या ह्याच्यावर केस सॉल्व्ह झाल्या असत्या तर पोलिसांना गुप्तहेरांना इतका हा कशाला करायला पाहिजे. दिसला रे दिसला क्रिमिनल की मार फेकून कॉन्फिडन्स आणि कर त्याचं हे तमाम. योगने नेहमीसारखं हच्या भाषेत आक्षेप घेतला. ए वेड्या, बरोबर आहे त्याचं. कॉन्फिडन्स पाहिजे. पण मला एक सांग सचिन, समोर गुन्हेगार नाही, फक्त 8-10 गावठी कुत्रीच घेरून उभी असतील, गुरगुरत लाळ गाळत. अशा वेळी कॉन्फिडन्स हवा की नको? किरणने डोळे मिचकावत विचारलं. त्याचा रोख मेनका प्रकरणातील सचिन आणि कुत्र्यांच्या झुंबाझुंबीकडे होता. आम्ही हसू दाबून ठेवलं, पण हे ऐकून सचिन मात्र खवळला. सारखं तेच बरं आठवतं तुम्हाला रताळ्यांनो. बाकीच्या प्रकरणात मी इतके पराक्रम करून ठेवल्यात होलसेलमध्ये, त्याबद्दल कोणी काही का बोलत नाही? अरे बोलण्यासारखं काही असेल तर बोलणार ना, राजेशने तोंडातल्या तोंडात म्हटलं. परंतु सचिनने ते ऐकलं
आणि आणखीच उसळला. अरे पावट्यांनो, चान्स दिला असताना तर मी सर्व केसेस एक हाती सोडवल्या असत्या. पण तुम्ही लीडरशिप देताच कुठे मला. दिली तर मी हळूहळू या युनिव्हर्स मधील नंबर 1चा डिटेक्टिव्ह होईन म्हणून जळता तुम्ही. काय म्हणतोस? युनिव्हर्स मधील नंबर 1चा डिटेक्टिव्ह? स्पेलिंग सांग बरं युनिव्हर्सचं, तरच विश्वास बसेल माझा. लिंबाजीने चिडवलं. बंधू लिंबाजी, नको बरे सेवकासडी उचू. अतिहास्याने अस्मादिकांचे उदर पिळवटून निघाले आहे. विशाल म्हणाला. चेतू, तू काय माझा अपमान करून घ्यायला बोलवलं आहेस का केसवर? बघ कसे सगळेजण मिळून तुटून पडले माझ्यावर. पण मी भीत नाही. याद रखो, शेर अकेला ही आता है और पुढचं त्याला आठवेना. और खाना खाके सो जाता है. किरणने डायलॉग पूर्ण केला. सगळे खो खो हसू लागले. सचिन इरसाल शिव्या देऊ लागला. या नवीन प्रवासाची सुरुवात तर मजेदार झाली होती, परंतु हा प्रवास आमच्या आयुष्यातील सर्वात खडतर असेल याची मात्र यत्किंचितही कल्पना आम्हाला नव्हती. काळ सप्टेंबर 2024. स्थळ झुलेझूचं तरंगत गाव. झुलेझूच्या तरंगत्या गावात आज वेगळंच वातावरण होतं. संमोहित मुलांची संख्या आता 13वर पोचली होती. लवकरच काही उपाय केला नाही तर गावातील सर्वच पोरांनाही अघोरी ताकद हिसकावून नेईल अशी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली. शेवटी त्यांनी झुलेझू पासून 350 मैल लांब असलेल्या टोकोर गावातील प्रसिद्ध मांत्रिकाला बोलावून घेतलंच. मानवी मेंदूच्या आकलनापलीकडचं काही घडलं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली की चांगली शिकली सवरलेली तर्कज्ञान असणारी माणसं सुद्धा अलौकिक शक्तीला शरण जातात. घाना देश आणि त्यातही झुलेझू सारखी आडवाटेवरची गावं तर पिढ्यानपिढ्या मंत्रतंत्रात गुंतून पडलेली. आपल्या पोरांना हा टोकोरचा मांत्रिकच बरं करू शकेल अशी त्यांची पक्की धारणा झाली होती. टोकोरचा मांत्रिक उडू स्पेशालिस्ट होता. त्याने 13 मुलांच्या 13 वेगवेगळ्या बाहुल्या आणलेल्या, सर्व चिंध्या, लाकडाचे तुकडे, तारा इत्यादी पासून बनवलेल्या. पांढऱ्या रंगाने बटबटीत नागडोळे रंगवलेले, त्यामुळे त्या उग्र आणि भयप्रद वाटत होत्या. सूर्यास्त होताच किनाऱ्यावर त्याने शेकोटी पेटवली. तिच्या आसपास पिठापासून 10 फूट व्यासाचं रिंगण आखलं. मग त्या 13 बाहुल्या आणि मंत्रतंत्राचे इतर सामान घेऊन रिंगणात बसला. मोठमोठ्याने आपल्या गोंजा भाषेत मंत्र उच्चारू लागला. अचकट विचकट हातवारे करू लागला. त्याने 13 बाहुल्या काळ्या कापडाने झाकल्या. गावकऱ्यांना काही कळत नसलं तरी टोकोरच्या मांत्रिकाचे हावभाव पाहता हा आपल्या मुलांवरची काळी छाया आज दूर करणारच अशी त्यांची पक्की खात्री झालेली. मध्यरात्रीपर्यंत हे जंतर मंतर चाललेलं. मांत्रिकाच्या सहाय्यकांनी उपस्थित सर्वांना एक मद्य प्यायला दिलं. त्यामुळे कुणी झोपणार नाही आणि सैतान त्यांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन शरीरात शिरणार नाही असं सांगण्यात आलं. हे ऐकून तशीही कुणाला झोप लागेल. लोक मद्य पिऊन सापासारखे डोलू लागले. विधीचा शेवटचा टप्पा सुरू झाला. मांत्रिकाने अग्नी चेतवला. असंख्य ठिणग्या वाऱ्यासोबत वर उडाल्या. मग त्याने बाहुल्यांवरचं काळं कापड हटवलं. मुलं अघोरी ताकदीच्या छायेतून मुक्त झाली याचं हे प्रतीक होतं. लोक खुश झाले, जल्लोष करू लागले. पण एकाएकी आगीपासून दूर असूनही बाहुल्यांनी पेट घेतला. त्या विझवण्याच्या प्रयत्नात मांत्रिकाचे हात भाजले. झुलेझू गावकरी बुचकळ्यात पडले. नेमकं काय चाललंय कुणालाच कळेना. त्याचवेळी झुलेझूच्या सरकारी इस्पितळात नाईट ड्युटी करत असलेल्या डॉक्टर तन्मयीने काही मुलांच्या पलंगामधून धूर निघताना पाहिलं. गावातील सर्व लोक किनाऱ्यावर अनुष्ठानासाठी गेले असल्याने दवाखान्यात ती एकटीच होती. संकट ओळखून तिने पटापट एकेका मुलाला पलंगावरून उचलून दाराबाहेर आणून ठेवलं. मग अंगणातील नळाला लावलेल्या पाईपने त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारला. मुलांची आगीसारखी तापलेली शरीरं गार पडली, पण आतील पलंग मात्र धडधडून पेटत होते. मुलांना बरं करण्यासाठी रोज नव्या व्याधींचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टर तन्मयीला कळून चुकलं की हे प्रकरण
मेडिकल सायन्सच्या पलीकडचं आहे. मद्याच्या नशेत असलेल्या झुलेझू वासियांना मांत्रिक आणि त्याची माणसं कर्मकांड आटपून बिदागी घेऊन कधी गेले हे कळलंच नाही. ते किनाऱ्यावरच आडवे तिडवे पडून घोरत होते. सकाळी उठून तरंगत्या गावातील छोट्याशा इस्पितळात पोचले तेव्हा त्यांना डॉक्टर तन्मयीने काल रात्रीच्या जीवघेण्या प्रसंगाबद्दल सांगितलं. चादरींचा तात्पुरता तंबू उभारून तन्मयीने अंगणातच सर्व मुलांना झोपवलं होतं. टोकोरचा उडूसाठी संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला मांत्रिकही आपल्या लेकरांना अघोरी ताकदींपासून मुक्त करू शकला नाही याबद्दल चुकचुकत गावकरी जळालेल्या खाटा बाहेर काढू लागले. टोकोरचा मांत्रिक 3 दिवसांच्या दमछाक करणाऱ्या प्रवासानंतर घरी पोचला. त्याचे सहाय्यक बिदागीतला आपापला हिस्सा घेऊन निघून गेले. प्रचंड उकडत होतं. अंगावर शक्य तितके कमी कपडे ठेवून तो उघड्या दारासमोरच झोपला. दिवस मावळतीकडे झुकून अंधार कधी झाला हे त्याला कळलंच नाही. त्याची झोपमोड झाली ती खिंकाळण्याच्या विचित्र आवाजाने. घानात पाळीव घोडे आहेत पण या गावात ते कुणाकडेच नव्हते. शिवाय खिंकाळण्याचा आवाज त्याच्या या जुनाट घरातील अगदी मागच्या खोलीतून येत होता. ही त्याची मंत्रतंत्राची खोली. या खोलीचं दार जेमतेम 3.5 फूट उंचीचं. एखादा घोडा तिथे जाईलच कसा? मोठं प्रश्नचिन्ह तोंडावर घेऊन त्याने घरातले सर्व दिवे लावले. मरतुकडा प्रकाश पडला. मांत्रिकाच्या घरात असाच प्रकाश हवा. मग तो दबक्या पावलांनी आपल्या जादूटोण्याच्या खोलीत गेला. तिथे दिवेच नव्हते. कामाच्या वेळी तो मेणबत्त्या पेटवून उजेड पाडायचा. आज कामच नसल्याने मेणबत्त्या लावण्याची गरजच नव्हती. तरीही अंधारात पाहण्याची सवय त्याच्या सराईत डोळ्यांना होती. खोलीत घोडाच काय उंदीरही नव्हता. आपल्याला भास झाला असेल असं वाटून तो मागे वळणार तेव्हाच पुन्हा एकदा अंधारात खिंकाळण्याचा आवाज घुमला. कोपऱ्यात 2 पिवळसर डोळेही चमकले. मांत्रिक तंतरला. ही काय भानामती? आणि पुढच्याच क्षणी त्या टीचभर खोलीत दाट काळ्याशा रंगाचा, निखाऱ्यासारख्या तप्त डोळ्यांचा, 3 मस्तके असलेला सैतानी घोडा त्याच्याकडेच पाहत खिंकाळताना दिसू लागला. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.